राज्यात पावसानं उघडीप दिली आहे। उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये वाढ झाली। आज राज्यामध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे। सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवलाय। देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 4302 वर गेली। त्यामुळे केंद्राने आता सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज रुग्णालय पातळीवरती मॉकड्रिल करण्याचा निर्णय घेतला। 10 जूनला मुंबईमध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगानं बैठक आयोजित केली आहे। मुंबई महापालिकेचे 227 पैकी केवळ 13 प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले। मुंबई महापालिकेच्या तुलनेत लहान असलेल्या राज्यातील अन्य काही महापालिकांनी अनुसूचित जातींसाठी प्रभागांची संख्या अधिक ठेवली। नवी मुंबईमध्ये सिडकोचा आणखी एक घोटाळा समोर आलाय। सिडकोने चक्क फ्लेमिंगोचा 80 एकराचा तलावच बुजवून बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आखलाय। नेरूळमध्ये लोटस तलाव सिडकोच्या डोळ्यावर आहे। नागपूरमधल्या सुनीता जामगडेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक झाली आहे। सुनीता सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली आणि ती पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात होती। त्यामुळे सुनीताची कसून चौकशी होते। या चौकशीतून सुनीताच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टेड ॲप आढळले।